हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करणार आहोत. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. तर बघा, कोणत्याही संख्येला पूर्ण भाग जात नाही आणि शिल्लक बाकी राहते, त्यावेळी त्याचं अपूर्णांकात पूर्णांकयुक्त अपूर्णांक येतं. म्हणजे 4 हे पूर्ण आलं उत्तर, बाकी 4 राहिली आणि आपण कशाने भागलं तर 6ने भागलं, म्हणून छेद 6. एक तुम्हाला मी गणित सोडून दाखवते. कुठचीही संख्या घ्या. आता बघा, आपण 5चं घेऊया. 5चा 25 होय ना. मग 25 या संख्येला पूर्ण भाग जाणार. आपण 27 घेऊया. 27 भागिले 5 घेऊया. बघा हां, हे 5. आता बघा, 5चा 25 वजा केले, किती राहिले? 7तून 5 गेले, 2 राहिले. 2तून 2 गेला, 0. म्हणजे बाकी 2 राहिले. मग हे उत्तर कसं लिहितात? तर बघा, आपण भागलं कशाने? 5ने. उत्तर आपलं किती आलं? पूर्ण भाग जात नाही. मग आपण 5चा 25 हा आपला भागाकाराला ही बाकी. मग भागाकाराला तो पहिला लिहितात. हे बघा, असा भागाकार किती? 5 आला. म्हणजेच तो 5 पहिले लिहिले. नंतर छेदात काय? आपण कशाने भागलं? 27 भागिले 5 होय ना. मग ज्याने भागलं ते खाली आलं हां. आणि बाकी किती राहिली? ती वर गेली. असं म्हणजे 5.2/5 हां, याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आलं लक्षात? म्हणजे आता हे बघा, ह्या 5ने ह्या 5ला गुणलं की 5 किती होणार? 25. 25 इथे 27 आहेत. म्हणजेच हे 2 मिळवले की 27 होणार. आलं लक्षात? तशी ही गणितं आपण सोडवणार आहोत. बघा, आता आपण काय करायचं? 4 पूर्ण आहेत. हे वरती 4 आहेत ते बाकी आहे. खाली 6 ते आपण भागलेलं आहे. मग काय करायचं? 4 गुणिले 6 अधिक 4. आलं लक्षात ना कसं ते? 4 म्हणजे कोण? हे वरचे जे 5 आहेत उत्तर, तसं हे 4 उत्तर आहे हां. आणि हे भागलं कशाने? 5ने इथे भागलं, तसेच इथे हे भागिले 6 आहेत. आणि इथे बाकी 2, तशी इथे बाकी 4 आहे. म्हणजे काय समजलं ना आता? मग आता आपण करूया. बरोबर, हे 4 गुणिले हे 6 आपण भागतो ते 6 आणि वर बाकी आहे ती वरती आहेत ते अधिक 4 हां. आता छेदात किती आहेत? 6 आहेत. ते तसेच लिहायचे भागिले 6 अधिक हे तसंच 3 गुणिले 6 3 गुणिले 6 अधिक वर आहेत ते, म्हणजेच बाकी असते ती. आलं ना लक्षात आता? आणि भागिले 6. तर आता आपण सोडूया. वरचं कसं बघा? 4 संग 24. 24 आणि 4 28. छेदात किती आहेत? 6 लिहिले. अधिक 3 सक 18. 18 आणि 2 20 लिहिले. 20 छेदात किती आहेत? 6 म्हणजेच भागिले 6. आता बरोबर एकदाच छेद आपण आता 2 आहे. 2 ठिकाणी 6 6 झालेत, समान छेद आहेत. मग आपण एकदाच लिहायचा. एकदा लिहिला. आता हे वरचे अंश आहेत ते त्यांची बेरीज लिहून घेऊया. 28 अधिक 20. आता सोडूया. 28 आणि 20 किती? 48. बघा, 8 आणि 0 8चे 8. 2 आणि 2 4 48. छेद किती? 6. आता ह्याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. इथे लिहूया जरा खाली. बघा, लक्ष द्या. 6 एके 6, 6 संग 36, 6 सती 42, 6 आठी 48. 6 आठी 48 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 8 उत्तर आलं.
हां, समजलं ना, आलं लक्षात. आता आपण हे दुसरं गणित पटकन सोडूया. पहिलं आपण लिहून घेऊया. हां, 7.2/8 अधिक 2.6/8 म्हणजे 8ने आपण भागलेलं आहे. 7 आपलं उत्तर आलं आणि बाकी 2 राहिली, होय ना. मग आता काय करूया, 7 गुणिले 8 यांचा गुणाकार आणि मग आलेले अधिक 2 छेदात 8. आता हे चिन्ह अधिकचं जशास तसं. आता 2 गुणिले 8, 2 गुणिले 8 अधिक वरची बाकी राहिली ती म्हणजे अंश अधिक 6. येते ना लक्षात, भागिले 8. हां, आता बरोबर 7 8 56. 56 आणि 2 56, 57, 58. छेदात किती 8 अधिक 2 8 16. 16 आणि 6 किती, 16 आणि 4 20 आणि 2 22. छेद किती 8. आता आपण एकदाच छेद लिहून घेऊया दोघांचाही. 8 लिहिले, वर किती 58 अधिक 22 झालं. आता सोडूया. बरोबर 58 असे लिहिलात तरी चालेल. 58 अधिक 22. 8 आणि 2 10, 10 0, हातचाला 1, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 80. म्हणजे वर आले आपले किती 80. छेदात किती आले 8. 80 भागिले 8. आता संक्षिप्त रूप जातं आहे बघा. 8 एके 8, 8 एके 8 आणि हे भाग नसतील शून्यावर. उत्तर किती आलं 10. आलं लक्षात. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.